वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मित्रांनो, 12वी कॉमर्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पार्टनरशिप फॉर्म। आता या पार्टनरशिप फॉर्म टॉपिकमध्ये जवळपास तुम्हाला 6 टॉपिक विचारलेले आहेत। इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फॉर्म, त्यानंतर पार्टनरशिप फायनल अकाउंट, ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर आणि डिझोल्यूशन ऑफ पार्टनर, अशा पद्धतीने 6 टॉपिक्स तुम्हाला पार्टनरशिप फॉर्मशी रिलेटेड आहेत। त्याच्यामुळे जवळपास तुमच्या सिलेबसचे 40 ते 50% वेटेज या टॉपिकला दिलेले आहे। त्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण भरपूर पडणार आणि तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पण पार्टनरशिप फायनल अकाउंट हा तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन येतो। त्याच्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर हे जरी एकमेकाला ऑर येत असले तरी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे कंपल्सरी विचारले जातात। त्याच्यामुळे कंपल्सरीसाठी तुम्हाला हे सगळे कंपल्सरी क्वेश्चन्ससाठी किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला ह्या 6 टॉपिकचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे। त्याच्यामुळे आपण आजपासून सुरू करतोय पार्टनरशिप अकाउंट किंवा 12th कॉमर्सचं पार्टनरशिप फॉर्म हा टॉपिक। याच्यामध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्याच्यामुळे यातला एकही व्हिडिओ मिस करू नका आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा कोणताही महत्त्वाचा पॉईंट सुटणार नाही। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फॉर्म। आता पार्टनरशिप फॉर्म म्हणजे काय, आधी आपल्याला हे बघावं लागेल। 11th कॉमर्समध्ये तुम्ही संघटनांचे प्रकार शिकलात, म्हणजेच टाइप्स ऑफ बिझनेस किंवा ट्रेडर्स हे बघितले आपण। तर याच्यामध्ये संघटनांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे एकल व्यापारी संघटना, म्हणजे जिथे व्यवसायाचा एकच मालक असतो। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे भागीदारी संघटना, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती मालक असतात। त्यानंतर संयुक्त व्यापारी संघटना किंवा कंपनीमध्ये अनेक सभासद असतात, ठीक आहे, अनलिमिटेड सभासद असतात। तर अशा पद्धतीने आपण संघटनांचे प्रकार आपण अभ्यासले। त्याच्यापैकी पहिला प्रकार कोणता, एकल व्यापारी संघटना, म्हणजेच जिथे व्यवसायाचा एकटाच मालक आहे। आपण गृहीत धरू ए हा व्यक्ती आहे, एचा एक बिझनेस आहे, ठीक आहे, तो हे मार्कर पेन बनवतो आणि विकतो, तर हा त्याचा बिझनेस आहे। तो एकटाच मालक आहे, व्यवसायाला लागणारं कॅपिटल तो एकटाच आणतो, त्याने एकट्यानेच आणले, व्यवसायाचं काम तो एकटाच बघतो, त्याच्यानंतर व्यवसायाची मॅनेजमेंट देखील तो एकटाच करतो, त्याच्यानंतर व्यवसायाचा जो काही नफा होईल तो एकटाच घेत असतो। तर अशा व्यवसायाला आपण काय म्हणणार, सोल प्रोप्रायटरी, ठीक आहे, किंवा यालाच म्हणायचं आहे एकल व्यापारी संघटना। मग आता एकल व्यापारी संघटनेमध्ये व्यवसायाचा एकटाच मालक आहे, मग याचे काही दोष असतील। आता 11वीला तुम्हाला याचे फायदे तोटे पण तुम्ही अभ्यासले। मग आता एकल व्यापारी संघटनेचे तोटे काय आहेत, तोटे असे आहेत की हा एकटाच मालक आहे, त्यामुळे व्यवसायाला लागणारा कॅपिटल हा एकटाच आणतो, त्यामुळे त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत तो इन्व्हेस्ट करेल, त्याच्यानंतर त्याचा सोर्स संपेल किंवा त्याच्या लिमिटेड कॅपिटल तो आणू शकतो, त्यामुळे इथे काही आहे लिमिटेड कॅपिटल। दुसरा, मोर रिस्क। या ठिकाणी व्यवसायाला ए हा एकटाच मालक आहे, त्यामुळे सगळं काम तो एकटाच बघतोय, सगळ्या गोष्टी त्याला एकट्यालाच बघायच्या। त्याच्यामुळे काय होऊ शकतं की रिस्क वाढते व्यवसायामधली, कारण जर समजा एखादं काम करण्यासाठी जर 2-3 असतील, मिळून कामं करतील, तर एकमेकांच्या मदतीने ते काम सोपं होतं, त्यामुळे त्याच्यातली रिस्क कमी होत असते। पण ज्यावेळेस एकच व्यक्ती मालक असतो, सगळं काम जर तो एकटाच बघत असेल तर रिस्क वाढते, त्याच्यानंतर होणारा लॉस तो एकटाच बिअर करतोय किंवा सहन करतोय, त्यामुळे अशा व्यवसायामध्ये रिस्क जास्त असते आणि ती सगळी रिस्क याला एकट्याला सहन करावी लागते। त्यानंतर आहे थर्ड आहे लॅक ऑफ स्किल्स। आता जर समजा आपण गृहीत धरलं एला प्रोडक्शनचं काम छान जमतं, पण त्याला जर सेल्सच करता येत नाही किंवा त्याला सेल्ससाठी जे मार्केटिंग स्किल आवश्यक असतात तर त्या मध्ये कमी आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, त्याच्या व्यवसायाला तोटा होऊ शकतो। म्हणजेच कुठे कुठे काय होतं,
की या व्यवसायामध्ये स्किल कमी पडतात, बिझनेससाठी ज्या अनेक स्किल लागतात त्या सगळ्या याच्यामध्ये असतीलच असं नाही. त्याच्यामुळं सोल ट्रेडरमध्ये कधी कधी स्किलसुद्धा कमी पडतात. म्हणजेच याचा तिसरा तोटा काय, लॅक ऑफ स्किल. त्याच्यानंतर पुढचा तोटा काय, अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजेच व्यवसायाच्या जेवढ्या देयता आहेत त्या देयता एला एकट्यालाच द्यावे लागतील, कारण मालक तो एकटाच आहे, त्यामुळे व्यवसायाची देणीसुद्धा त्याला एकट्यालाच द्यावे लागतील. हा सुद्धा एक सोल ट्रेडरचा तोटा आहे. ठीक आहे, असे अनेक तोटे सोल ट्रेडरचे असतात. मग हे तोटे दूर करण्यासाठी जो प्रकार उदयास आला त्याला काय म्हणायचं, पार्टनरशिप फर्म. ओके, मग आता आपण गृहीत धरू एला वाटलं की अरे आपल्याला कॅपिटल कमी पडतंय किंवा रिस्क वाढतीये व्यवसायात, स्किल माझ्या कमी पडतात, त्यामुळे मला व्यवसाय नीट चालवता येत नाही किंवा व्यवसायाला लॉस होतोय, देयता खूप झालेल्या व्यवसायाच्या, एकट्याला देता येत नाही. तर असा विचार करून त्याने काय केलं, त्याने अप्रोच केलं बीला. ठीक आहे, बी हा त्याचा मित्र आहे. मग ए कोणाकडे गेला, बीला अप्रोच केलं त्यानं, बीकडे गेला आणि बीला त्याने विचारलं की मी अशा स्वरूपाचा व्यवसाय करतो, तू माझ्या व्यवसायात इंटरेस्टेड आहे का किंवा तू माझ्यासोबत व्यवसाय करशील का. तर या ठिकाणी एने प्रस्ताव ठेवला बीकडे. बीला वाटलं ठीक आहे, चला प्रॉफिटेबल बिझनेस आहे, काही प्रॉफिट झाला, फायदा झाला तर आपल्याला मिळेल त्यातून, म्हणून बीने त्याला काय केलं, संमती दर्शवली. म्हणजेच इथे ए आणि बी एकत्र आले, म्हणजेच या ठिकाणी दोघांनी मिळून पार्टनरशिप फर्म स्थापन केली. मग आता दोघं एकत्र आले आणि दोघं मिळून व्यवसाय करू लागले, मग याला म्हणायचं पार्टनरशिप फर्म. मग या ठिकाणी कोणती पार्टनरशिप फर्म स्थापन झाली, ए अँड बी, ए आणि बी एकत्र आले. ठीक आहे, मग या ठिकाणी फर्म कोणती स्थापन झाली, ए अँड बी पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन काय, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात आणि व्यवसायात होणारा नफा ते वाटून घेतात, यालाच काय म्हणतात, पार्टनरशिप फर्म म्हणतात. म्हणजेच इथं ए आणि बी दोघांनी मिळून जो व्यवसाय सुरू केला याला काय म्हणायचं, पार्टनरशिप फर्म. ओके, मग संस्थेचं नाव काय इथे, पार्टनरशिप फर्म. ए अँड बी पार्टनरशिप फर्म. ए अँड बी यांच्या बिझनेसच्या नावाला काय म्हणायचं, पार्टनरशिप फर्म. बिझनेस कोणता यांचा, पार्टनरशिप फर्म. आता हे ए आणि बी जे आहेत, ठीक आहे, यांना म्हणायचं पार्टनर्स. काय, यांना म्हणायचं पार्टनर्स. त्याच्यानंतर आता ए अँड बी एकत्र आले किंवा व्यवसाय करण्यासाठी एकत्र आले. मग आता एने बीला विचारलं, बीने त्याला संमती दिली, म्हणजेच याला आपण काय म्हणू, दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालं. ओके, हे ॲग्रीमेंट दोन स्वरूपाचं असू शकतं. एक तर ओरल, दोघांनी ओरल तोंडीच डिस्कशन केलं, फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून दोघांनी डिस्कस केला आणि दोघांनी एकत्र व्यवसाय सुरू केला. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय झालं, त्यांच्यामध्ये करार झाला. कशाचा करार झाला, व्यवसाय करण्याचा, एकत्र येऊन बिझनेस करण्याचा करार झाला. ओके, म्हणजेच यांच्यामध्ये काय झालं, ॲग्रीमेंट. ठीक आहे, ॲग्रीमेंट. हे ॲग्रीमेंट ओरल असू शकतं किंवा रिटर्न असू शकतं. ओरल म्हणजेच त्यांनी तोंडी फक्त डिस्कशन केलं आणि ठरवलं, दोघांनी संमती दर्शवली, हे झालं त्यांचं ओरल ॲग्रीमेंट. आणि रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे त्यांनी पद्धतशीरपणे बॉन्डवर लिहून दोघांनी करार साईन करून जर त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये एकत्र येण्याचं त्यांनी ठरवलं तर याला म्हणायचं रिटर्न ॲग्रीमेंट. आणि या रिटर्न ॲग्रीमेंटलाच म्हणतात पार्टनरशिप डीड. ओके, याच ॲग्रीमेंटला काय म्हणतात, पार्टनरशिप डीड. ओके, आता या ठिकाणी पार्टनरशिप फर्म ज्या असतात, आता ए अँड बी दोघं पार्टनर आहेत, कुठे सी अँड डी असेल, कुठं राजा राणीने पार्टनरशिप केली असेल, तर अशा अनेक संस्था भारतामध्ये पार्टनरशिपमधून उदयाला आलेल्या आहेत. मग या संस्थांचं नियंत्रण कोण करतं, या संस्थांवर कंट्रोल कोण ठेवतं, पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याअंतर्गत सगळ्या पार्टनरशिप संस्थांचं रजिस्ट्रेशन केलं जातं, नोंदणी केली जाते आणि याच्या थ्रू पार्टनरशिप संस्थांवर नियंत्रण ठेवलं जातं. ओके, ही झाली पार्टनरशिपशी रिलेटेड महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि
तुम्हाला या टॉपिकचा सगळा अभ्यास. मिनिंग ऑफ पार्टनरशिप फर्म. ओके, पार्टनरशिप फर्मची मिनिंग काय. आता मी तुम्हाला सांगितले मराठीमध्ये व्याख्या, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात आणि व्यवसायातील होणारा नफा ते आपापसामध्ये वाटून घेतात, तर त्यांना काय म्हणतात, पार्टनरशिप फर्म म्हणतात. ओके, किंवा त्यांना भागीदारी संस्था म्हणतात. मग या ठिकाणी अर्थ काय, मिनिंग काय. पार्टनरशिप इज असोसिएशन ऑफ 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profits and losses. या ठिकाणी पार्टनरशिप म्हणजे काय, असोसिएशन ऑफ 2 or more person, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. टू कॅरी ऑन अ बिझनेस, कशासाठी, व्यवसाय करण्यासाठी. आणि त्यांचा दृष्टिकोन काय असतो किंवा व्यवसाय करण्याचा उद्देश काय असतो, विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस, व्यवसायामध्ये नफा कमावणे आणि तो वाटून घेणे, हा त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा महत्त्वाचा उद्देश असतो. ओके, पार्टनरशिप इज असोसिएशन ऑफ 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profits and losses. हा झाला मीनिंग, पार्टनरशिप फर्मचा मीनिंग. आता हाच मीनिंग तुम्हाला ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट मध्ये दिलाय. यालाच आपण काय म्हणतो, डेफिनेशन. ठीक आहे, डेफिनेशन ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन काय दिलेली आहे. इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. ठीक आहे, इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स. पार्टनरशिप काय, पर्सन्समधलं रिलेशन आहे. हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ ए बिझनेस, त्यांनी काय ॲग्री केलं आहे, शेअर प्रॉफिट, बिझनेसचा प्रॉफिट शेअर करण्याचं डिसाईड केलं आहे. कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. मग या ठिकाणी कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे ते सगळे मिळून जरी काम करत असले तरी चालेल, किंवा एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल असंही चालेल. म्हणजे आपण जर समजा गृहीत धरलं ए बी सी हे 3 पार्टनर आहेत, तिघांनी मिळून जरी व्यवसाय केला तरी चालेल, किंवा जर समजा सी असं म्हटला, मला काही व्यवसायात रोज यायला वेळ नाही किंवा मला काम करायला वेळ नाही, तर मी काय करतो, मी फक्त भांडवल गुंतवेल, मला फक्त तुम्ही पार्टनर नावाला ठेवा, मला फक्त त्यातला प्रॉफिट पाहिजे. ठीक आहे, बाकी मी काम करणार नाही, व्यवसायाचं काम तुम्ही दोघं मिळून करा. मग ह्याला काय म्हणायचं, हा झाला स्लीपिंग पार्टनर. कोण, स्लीपिंग पार्टनर. म्हणजेच या ठिकाणी पार्टनरचे प्रकार आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे जे व्यवसायाच्या कामात सहभाग घेतात त्यांना ॲक्टिव्ह पार्टनर म्हणतात, आणि स्लीपिंग पार्टनर म्हणजे जो नफ्यामध्ये सहभागी होतो पण तो रोजच्या कामामध्ये सहभागी होत नाही, याला म्हणतात स्लीपिंग पार्टनर. ठीक आहे, मग या ठिकाणी काय सांगितलं, ॲक्टिंग फॉर ऑल, कॅरीड बाय ऑल, एक तर सगळे मिळून करू शकतात व्यवसाय, किंवा ह्यातला एखादा सुद्धा सगळ्यांच्या वतीने काम करू शकतो. ओके, तर ही झाली पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, पुढचा पॉईंट आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म्स. मग पहिलं वैशिष्ट्य काय, नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स किंवा नंबर ऑफ मेंबर्स किंवा मेंबरशिपसुद्धा तुम्हाला याला म्हणता येईल. आता या ठिकाणी पार्टनरशिप फर्मची आपण व्याख्या अभ्यासली, त्याच्यामध्ये व्याख्येमध्ये सांगितलं आहे बघा, 2 or more person. ठीक आहे, किती व्यक्ती असतात पार्टनरशिप फर्ममध्ये, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. म्हणजेच या ठिकाणी व्याख्येमध्येच तुम्हाला मेंबर्स सांगितलेत, तर मिनिमम मेंबर्स किती आहेत, 2. मिनिमम संख्या किती आहे, 2 मेंबर्स. तर मॅक्झिमम संख्या आहे 50. आता आधीच्या कायद्यामध्ये किंवा इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार संख्या वेगळी होती, पण कंपनीज ॲक्ट 2013 मध्ये सुधारणा होऊन ह्या संख्येमध्ये सुधारणा झाली, ही संख्या वाढवण्यात आली. ती किती आहे, 50. ठीक आहे, मिनिमम किती मेंबर्स असतात पार्टनरशिपमध्ये, 2, मॅक्झिमम 50 ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013 नुसार मॅक्झिमम नंबर किती आहे, 50.
मग आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारताना काय विचारतील, मिनिमम पार्टनरशिप हॅज मिनिमम 2 पार्टनर्स किंवा पार्टनरशिप हॅज मॅक्झिमम 50 पार्टनर्स. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्हवर प्रश्न विचारतात. किंवा भागीदारी संस्थेमध्ये मॅक्झिमम किती पार्टनर्स असतात, आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारल्या जातील. तर या ठिकाणी मिनिमम संख्या काय, मिनिमम 2 मॅक्झिमम 50. ओके, दुसरं फीचर काय, ॲग्रीमेंट. हा पॉईंट आपण याच्या आधीच डिस्कस केला की ॲग्रीमेंट म्हणजे जेव्हा 2 भागीदार एकत्र येतात त्या ठिकाणी ते काय करतात, जे डिस्कशन करतात ते ओरल असेल किंवा रिटन असेल. ठीक आहे, मग त्यांनी भागीदारीची चर्चा केली, त्याच्यानंतर त्यांनी दोघं एकत्र आले, व्यवसाय करू लागले, यालाच काय म्हणतात, ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप. मग हे ॲग्रीमेंट रिटनही असू शकतं, ओरलही असू शकतं. दोघांनी तोंडी चर्चा केली आणि डिसाईड केलं तर याला ओरल ॲग्रीमेंट म्हणतात. पण जर समजा उद्या चालून यांच्यामध्ये वादविवाद झाले तर कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी यांच्याकडे कायदेशीर पुरावा आहे का, की कोण खरं आहे कोण खोटं आहे, नाही, पुरावा नाही आहे. त्यामुळे जर ह्यांच्यामध्ये जर लिगल रिटन ॲग्रीमेंट झालेला असतं तर यांच्याकडे पुरावा असणार आहे की या ठिकाणी काय कायदेशीर तरतुदी आहेत किंवा ॲग्रीमेंटमध्ये काय ठरलं, याच्यासाठी पुरावा त्यांच्याकडे अवेलेबल असेल. त्यामुळे रिटन ॲग्रीमेंट हे कधीही सेफ असतं. त्यामुळं याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये पहिलं काय येईल, पहिला पॉईंट येईल, इट मे बी रिटन ऑर ओरल. ठीक आहे, रिटन किंवा ओरल दोन्ही असू शकतं, कोणतंही असू शकतं. याच्यामध्ये जर रिटन ॲग्रीमेंट असेल तर याला काय म्हणतात, रिटन ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड. रिटन ॲग्रीमेंट यालाच म्हणतात पार्टनरशिप डीड. ओके, रिटन ॲग्रीमेंटला काय म्हणतात, पार्टनरशिप डीड. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिटन ॲग्रीमेंट यांच्यामध्ये होईल तेव्हा ते एक प्रकारचा कायदेशीर पुरावा तयार होतो. ठीक आहे, उद्या चालून यांच्यामध्ये डिस्प्यूट जर झालं किंवा वादविवाद झाले तर त्यांना पुरावा म्हणून हा एव्हिडन्स सादर करता येतो. ठीक आहे, पार्टनरशिप डीड त्यांना एव्हिडन्स म्हणून सादर करता येतं. ठीक आहे, लिगल रिटन ॲग्रीमेंट एक काय आहे, लिगल प्रूफ म्हणून त्याच्याकडे बघता येईल. ओके, फीचर्समध्ये पुढचा पॉईंट आहे रेजिस्ट्रेशन. रेजिस्ट्रेशन म्हणजे पार्टनरशिप फॉर्मचं रेजिस्ट्रेशन. रेजिस्ट्रेशन म्हणजे काय, ज्यावेळेस पार्टनरशिप फॉर्म उदयाला येते तेव्हा त्याची नोंदणी जर केली असेल तर याला रेजिस्ट्रेशन म्हणतात. म्हणजेच रेजिस्ट्रेशन इज अ प्रोसेस ऑफ रेजिस्टर द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द बुक ऑफ रजिस्ट्रार. ओके, रजिस्ट्रारच्या बुकमध्ये आपलं नाव नोंदवणे याला रेजिस्ट्रेशन म्हणतात. ठीक आहे, ऑप्शनल फॉर ऑल इंडिया. ऑल इंडिया संपूर्ण भारतामध्ये ते ऑप्शनल आहे. एक्सेप्ट म्हणजे अपवाद आहे, याला सोडून महाराष्ट्र. इन महाराष्ट्र इट इज कंपल्सरी. ओके, कधीपासून, 1 एप्रिल 2005. ओके, आता या ठिकाणी रेजिस्ट्रेशन बघा, ऑल इंडियामध्ये ते ऑप्शनल आहे, संपूर्ण भारतामध्ये ऑप्शनल आहे, फक्त महाराष्ट्र सोडून. महाराष्ट्रामध्ये ते कंपल्सरी आहे 1 एप्रिल 2005 नुसार. म्हणजे आधी ते महाराष्ट्रासाठी सुद्धा ऑप्शनल होतं, पण 1 एप्रिल 2005 मध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने ते काय केलं, कंपल्सरी केलं. ओके, म्हणजे फक्त महाराष्ट्राला कंपल्सरी आहे, बाकी सगळ्यांना ऑप्शनल आहे. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय विचारलं जातं की इन विच स्टेट रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. ओके, या पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला जाईल किंवा ट्रू ऑर फॉल्सचाही याच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके, कोणते फीचर बघितले आपण, नंबर ऑफ मेंबर्स मिनिमम 2 मॅक्झिमम 50. त्यानंतर आहे ॲग्रीमेंट. सेकंड, ॲग्रीमेंट रिटन किंवा ओरल असू शकता. रिटन ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड म्हणतात आणि जर रिटन ॲग्रीमेंट केलेलं असेल तर त्याचा लिगल प्रूफ म्हणून वापर होतो. आणि थर्ड पॉईंट आपण घेतला रेजिस्ट्रेशन, ऑल इंडियासाठी ऑप्शनल आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये ते कंपल्सरी आहे. कधीपासून, 1 एप्रिल 2005 पासून.
ओके, आता आपण पुढचे पॉईंट बघू. पुढचा पॉईंट आहे फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट काय आहे? शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता कोणत्याही व्यवसायाचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं? मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मुख्य उद्दिष्ट काय असतं व्यवसायाचं? अर्न प्रॉफिट, टू अर्न प्रॉफिट. आता कोणी असा असेल का की ज्याने व्यवसाय तर स्थापन केला पण त्याचा उद्देश प्रॉफिट अचीव करणे नाही? ठीक आहे, अशा असतात काही संस्था, त्याला आपण वेगळ्या कॅटेगरीत गृहीत धरतो. त्याला म्हणतात नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा त्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतात. ओके, पुढच्या टॉपिकमध्ये किंवा पुढे 12वी कॉमर्समध्ये पुढे याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, तर आता आपण बघतोय की व्यवसाय पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत पार्टनरशिप फर्मचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो? टू अर्न प्रॉफिट. आता आपल्या व्याख्येतच काय सांगितलं? नफा कमावण्याच्या उद्देशाने जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात व्यवसाय करतात. ओके, म्हणजेच तिथं मेन ऑब्जेक्टिव्ह काय? टू अर्न प्रॉफिट. ठीक आहे, अर्न केलेला प्रॉफिट ते काय करतात? एकमेकांमध्ये शेअर करतात किंवा वाटून घेतात. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे पार्टनरशिप फर्मचा? टू अर्न प्रॉफिट. झालेला प्रॉफिट ते काय करतात? शेअर करतात किंवा एकमेकांमध्ये वाटून घेतात. मग तो वाटताना कोणत्या ह्याच्याने वाटतात? प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे असा रेशो की जो त्यांनी आधी ठरवला की व्यवसायामध्ये जर नफा झाला तर आपण कसा वाटायचा हे ठरवलेलं आहे. कशामध्ये? ॲग्रीमेंट करतानाच ते ठरवलेलं असतं. तर याला म्हणतात प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर समजा कधी कधी पार्टनर्स काय ठरवतात की आपण कॅपिटल जेवढं आणलं त्याच्या प्रमाणात आपण प्रॉफिट डिवाइड करू. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण गृहीत धरू एने 1 लाख रुपये प्रॉफिट कॅपिटल आणलं, बीने 2 लाख. मग या ठिकाणी त्यांनी काय ठरवलं की आपण प्रॉफिट कसा डिवाइड करू? कॅपिटल रेशोनुसार. मग या ठिकाणी रेशो काय झाला? 1:2 या पद्धतीने होतो. आणि जर समजा पार्टनरशिप डीडमध्ये त्यांनी काहीच डिसाईड केलं नाही की प्रॉफिट कसं डिवाइड होणार तर रेशो इक्वल यूज केला जातो. जेवढे भागीदार असतील त्यांना समान पद्धतीने प्रॉफिट डिवाइड केला जातो. ओके, फीचर आहे 5वं फीचर लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस म्हणजेच पार्टनरशिप फर्ममध्ये जे दोन भागीदार एकत्र आलेले असतात तर त्यांनी जो बिझनेस डिसाईड केलेला आहे तर तो कोणता असला पाहिजे? लीगल असला पाहिजे. कोणत्याही गव्हर्नमेंटनुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने जे व्यवसाय इल्लीगल ठरवलेले आहेत तर ते व्यवसाय त्यांना करता येणार नाही. ए आणि बी शेती करतात, त्यांनी जर ठरवलं त्यांनी जर डिसाईड केलं की आपण अफूचं उत्पादन करू, ठीक आहे, मग ते काय? इल्लीगल आहे. किंवा त्या गुटख्यावर सध्या बंदी आहे बघा. ठीक आहे, जर ह्यांनी व्यवसाय ठरवलं की आपण गुटखा तयार करून विकू मग हे व्यवसाय काय? इल्लीगल आहे. म्हणजेच बिझनेस शुड बी लीगल. व्यवसाय जो पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांनी व्यवसाय करण्याचं ठरवलेलं आहे तो लीगल असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे. इल्लीगल व्यवसाय किंवा बेकायदेशीर व्यवसाय त्यांना करता येणार नाही. त्याच्यानंतर कोणत्याही स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी घातलेली, व्यवसायावर बंदी घातलेली नसावी. ओके, त्यानंतर आहे आता याच्यावर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कसा विचारला जातो? बिझनेस शुड बी लीगल. ठीक आहे, फक्त एवढंच तुम्हाला उत्तर तिथे द्यावं लागेल. त्यानंतर आहे पुढचं अनलिमिटेड लायबिलिटी. ए अँड बी फर्म काय झाली? डिझॉल्व्ह झाली. डिझॉल्व्ह म्हणजे याचं डिझोल्युशन केलं. मग डिझोल्युशन करताना आपल्याला काय करावं लागतं? व्यवसायाच्या सर्व असेट विकल्या जातात आणि त्या येणाऱ्या पैशातून काय केल्या जातात? लायबिलिटी पेड केल्या जातात. आता या ठिकाणी असेट आपण काय करणार? आपण व्यवसायात सगळे असेट विकणार आणि काय पेड करणार? लायबिलिटीज पेड करणार. आता जर समजा आपण गृहीत धरलं की आपल्या असेट आहेत 1.5 लाख रुपये, ओके, आणि लायबिलिटी आहेत 2 लाख रुपये. म्हणजेच जरी आपण हे 1.5 लाख रुपये असेटचे दिले लायबिलिटीला तरी आपल्या 50,000 लायबिलिटी शिल्लक राहत आहेत. मग आता करणार काय? हे 50,000 कोणाला द्यावे लागतील? ए आणि बीला द्यावे लागतील, पार्टनर्सला. कुठून द्यायचे? आता व्यवसायाचे असेट तर संपलेले आहेत, असेट संपल्या, पण जर समजा पार्टनरशिप ॲक्ट सांगतं याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लायबिलिटी हे वैशिष्ट्य दिलेलं आहे पार्टनरशिप फर्मचं. म्हणजेच ज्या वेळेस पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होईल त्यावेळेस जर असेट कमी पडत असतील आणि लायबिलिटी लोकांच्या द्यायचे असतील
तर पार्टनर्सच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून त्यांना हा शेअर द्यावा लागेल. ओके, म्हणजेच आता हे कोण देणार ह्या लायबिलिटी? ए आणि बी देणार. कशातून? त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीतून. ओके, यालाच म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजे आता आपण गृहीत धरलं ए आणि बी मध्ये बी हा इन्सॉल्वंट झाला. ठीक आहे, इन्सॉल्वंट म्हणजे कोर्टाने याला दिवाळखोर घोषित केलं. दिवाळखोर घोषित केलं म्हणजे आता याला कोणीच पैसे मागू शकणार नाही. ओके, कायद्याने त्याला करार करण्यासाठी अपात्र घोषित केलं, त्यामुळे तो कोणताही करार करू शकणार नाही किंवा त्याच्याकडे कोणी देणे मागू शकणार नाही. मग आता याच्या लायबिलिटी सुद्धा कोणाला द्यावे लागतील? ए ला द्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे आता टोटल 50,000 कोण देणार? ए देणार. ठीक आहे, हे सगळं सांगतं अनलिमिटेड लायबिलिटी हे तत्व. त्यामध्ये पुढचा पॉईंट काय आहे? जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये बघा, पार्टनरशिप फॉर्ममध्ये आता जर समजा आपण गृहीत धरलं ए बी सी हे तिघे पार्टनर आहे, तर हे तिघही व्यवसायाचे मालक असणार, तिघही व्यवसायाचे व्यवस्थापक असणार. म्हणजेच व्यवसायाचं सगळं काम कोण करणार? तिघं मिळून करणार. डिसिजन कोण घेणार? तिघं मिळून घेणार. म्हणजेच त्यांची ओनरशिप कशी आहे? जॉईंट ओनरशिप आहे. तिघही त्या व्यवसायाचे मालक आहेत. अँड मॅनेजमेंट, मॅनेजमेंट म्हणजे त्या व्यवसायाचे सगळे निर्णय एक कोणता पार्टनर घेऊ शकणार नाही, तिघांना मिळून ते घ्यावे लागतील किंवा तिघांच्या संमतीने निर्णय घेतले जातील. म्हणजे मॅनेजमेंट कोण करणार? तिघही मिळून करणार. म्हणजेच याला काय म्हणायचं? जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता या ठिकाणी जशी ओनरशिप त्यांची जॉईंट असते, तसा व्यवसायावर मालकी हक्क कोणाचा असतो? तिघांचाही मिळून असतो. त्याच्यामुळे या तिघांपैकी समजा ए ला वाटलं की मला व्यवसायाची कार माझ्या पर्सनल कामासाठी वापरायची किंवा मला कुठंतरी फॅमिली टूरला जायचं आहे आणि मी व्यवसायाची बिझनेसची गाडी घेऊन जातो. ठीक आहे, जर त्याने त्याचा पुरेपूर मोबदला दिला ए बीला, तो मान्य असेल तर तो वापर करू शकतो. अन्यथा तो व्यवसायाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी पर्सनल कामासाठी वापरू शकत नाही. म्हणजेच व्यवसायातला कोणताही भागधारक हा व्यवसायाची प्रॉपर्टी त्याच्या पर्सनल कामासाठी वापरू शकत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी काय सांगतं हे तत्व? ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. सगळ्या भागधारकांना ओनरशिप आणि मॅनेजमेंटचे समान अधिकार असतील आणि प्रत्येक भागीदार हा व्यवसायाचा मालक असेल. त्यांची मालकी कशी असेल? संयुक्त स्वरूपाची असेल. त्याच्यामुळे कोणताही भागीदार व्यवसायाची प्रॉपर्टी त्याच्या पर्सनल कामासाठी वापरू शकणार नाही. ठीक आहे, पुढचा पॉईंट काय? प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे प्रत्येक भागीदार हा व्यवसायात प्रिन्सिपल म्हणून पण काम करतो आणि एजंट म्हणून पण काम करू शकतो. उदाहरणार्थ आता या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रमुख व्यक्ती. व्यवसायाचा प्रमुख म्हणजे कोण? ओनर. म्हणजे तो व्यवसायाचा मालक म्हणून काम करतो. आणि दुसरं काय? प्रतिनिधी. तो व्यवसायाचा प्रतिनिधी म्हणून पण काम करू शकतो. आता पार्टनरशिप ॲक्टमध्ये तुम्हाला पार्टनरशिपची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा. इट इज अ रिलेशनशिप बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस of the business carried on by all or any one of them acting for all. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? बिझनेस हा एखादा सगळे मिळून करू शकतात किंवा त्यातला एखादा मिळून करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आता जर समजा आपण गृहीत धरला ए बी सी 3 पार्टनर आहे, तर आता त्यापैकी सी हा काय आहे? स्लीपिंग पार्टनर आहे. आता पुढे आपल्याला टाइप्स ऑफ पार्टनर पण बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय, की स्लीपिंग पार्टनर म्हणजे जो व्यवसायाच्या कामामध्ये भाग घेत नाही त्याला आपण स्लीपिंग पार्टनर म्हणतात. मग आता इथे हे काय आहेत? ओनर आहेत. सगळे ए बी हे ओनर म्हणून पण काम करतात. आता सी म्हटलं मी काम करणार नाही, माझं काम तुम्ही दोघांनी करा. म्हणजेच सीचे हे 2 काय? प्रतिनिधी झाले. किंवा आपण गृहीत धरलं की ए आणि बी दोघं जण पार्टनर्स आहेत. ठीक आहे, मग आता ए हा ॲक्टिव्ह पार्टनर आहे, बी हा स्लीपिंग पार्टनर आहे. ठीक आहे, पार्टनरशिपमध्ये दोघांचा अधिकार सारखा आहे, पण बी म्हटला मी फक्त प्रॉफिटमध्ये शेअर घेणार, कॅपिटल इन्व्हेस्ट करणार, काम मी करणार नाही, काम सगळं तू बघायचं. म्हणजे ए हा मालक म्हणून पण काम करतोय. ठीक आहे, आणि बीचा प्रतिनिधी म्हणून पण काम करतोय. ठीक आहे,
म्हणजे तो स्वतःसाठी पण काम करतोय आणि बी कडून पण काम करतोय, बीच्या वतीने तो प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि स्वतःच्या वतीने तो मालक म्हणून काम करतोय. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला डेफिनेशन काय सांगते, दोघंही काम करू शकतात किंवा एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल, दोघांपैकी एक जण सुद्धा काम करू शकतो व्यवसायासाठी. ठीक आहे, तर ह्या डेफिनेशननुसार हे फीचर आहे प्रिन्सिपल अँड एजंटचं. आपल्याला जी पार्टनरशिप फॉर्मची डेफिनेशन दिली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, की पार्टनर जेवढे पार्टनर असतील ते दोघं मिळून किंवा सगळे मिळून काम करू शकतील किंवा त्यांच्यापैकी एखादा हा सगळ्यांच्या वतीने सुद्धा काम करू शकेल. ठीक आहे, म्हणजे एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल, यांच्यापैकी एखादा सुद्धा सगळ्यांसाठी काम करू शकतो. ठीक आहे, इथे अजून एक उदाहरण आपल्याला देतं, ए आणि बी. ठीक आहे, ए हे दोघं पार्टनर आहेत, दोघंही काम करतात. ठीक आहे, ए काय करतो, प्रोडक्शनचं काम करतो. ठीक आहे, वस्तू बनवण्याचं काम करतो आणि बी काय करतो, बी त्या वस्तू सेल करण्याचं काम करतो. ठीक आहे, पार्टनरशिप दोघांची आहे, प्रॉफिट शेअरिंग इक्वल करतात, पण त्यांनी काम ठरवलेलं आहे की ए प्रोडक्शनचं सगळं काम बघणार, बी सेलिंगचं सगळं काम बघणार. ठीक आहे, मग आता जर समजा बीने 10,000 पेन विक्रीसाठी नेले. ठीक आहे, बीने 10,000 पेन विक्रीसाठी नेले, मग तो स्वतःच्या एकट्यासाठी विकायला नेतोय का? नाही, तो दोघांच्या वतीने जातोय. ओके, म्हणजेच बी हा ओनर म्हणून पण सेल्सचं काम करतोय. ठीक आहे, आणि एचा प्रतिनिधी म्हणून पण तो सेल्सचं काम करतोय. 10,000 पेन विक्रीसाठी तो गेलाय, तर तो बी एचा प्रतिनिधी म्हणून पण विक्रीसाठी गेलाय. ठीक आहे, म्हणजेच बी हा कोणतं काम करतोय, एक स्वतःसाठी तो ओनर आहे आणि एच्या वतीने तो एजंट आहे, एचा एजंट आहे, एचा प्रतिनिधी. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजेच पार्टनरशिपचं एक फीचर काय सांगितलं आपल्याला, प्रिन्सिपल अँड एजंट. पार्टनर प्रिन्सिपल म्हणून पण काम करतो आणि एजंट म्हणून पण काम करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे डिझोल्यूशन. डिझोल्यूशन म्हणजे काय? डिझोल्यूशन म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन. ठीक आहे, म्हणजेच आपण जी भागीदारी संस्था स्थापन केलेली आहे तर ती आपण बंद करतोय, त्याचा व्यवसाय क्लोज करतोय, त्याचे अकाउंट्स आपण सगळे क्लोज करतोय, तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिझोल्यूशन. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग हे डिझोल्यूशन कोणकोणत्या केसमध्ये होतं? एक तर पहिलं ॲज पर ॲग्रीमेंट. ए आणि बीने ॲग्रीमेंट केलं की आपण काय करू, 2 वर्ष पार्टनरशिप करू. ठीक आहे, किती वर्ष पार्टनरशिप करू, 2 वर्ष. 2 वर्ष संपले मग ह्यांची पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होऊ शकते. ठीक आहे, त्यांना जर इच्छा असेल तर ते पुढे नवीन करार करून कंटिन्यू करतील, पण आत्ता त्यांचे 2 वर्ष संपले म्हणजे ही पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ॲज पर ॲग्रीमेंट त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये ठरवलं की 2 वर्षांनी आपण डिझोल्यूशन करायचं, तर ती पार्टनरशिप फर्म कधी डिझोल्यूशन होणार, 2 वर्षानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो पार्टनरशिपचा, हा झाला भागीदारी, निश्चित काळासाठी केलेली भागीदारी. ठीक आहे, आता दुसरा प्रकार असा आहे की निश्चित कामासाठी केलेली भागीदारी. ठीक आहे, एखाद्या स्पेसिफिक वर्कसाठी किंवा प्रोजेक्टसाठी भागीदार एकत्र येतात. उदाहरणार्थ एक मॉल बांधायचा आहे आणि त्या मॉलचं कन्स्ट्रक्शनचं काम ए आणि बीला मिळाले. ठीक आहे, ह्यांनी काय केलेली आहे, भागीदारी केलेली आहे. त्यांनी काय ठरवलं की आपली भागीदारी हा मॉल बांधेपर्यंत असेल. ठीक आहे, ज्यावेळेस हा मॉल बांधून पूर्ण होईल त्याचे सगळे हिशोब क्लिअर होतील, आपली भागीदारी संपणार. हे त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये ठरवलेलं आहे की आपण कशासाठी एकत्र यायचं आहे, हा मॉल बांधण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच त्यांची भागीदारी कोणती झाली, विशिष्ट कार्यासाठी केलेली भागीदारी. मग ते कार्य पूर्ण झालं की ती भागीदारी डिझॉल्व होऊ शकते, त्या फर्मचं डिझोल्यूशन होणार. ठीक आहे, काळ पूर्ण झाला तरी डिझोल्यूशन होणार, कार्य पूर्ण झालं तरी डिझोल्यूशन होणार. मग हे कशामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, त्यांनी ॲग्रीमेंट करतानाच ठरवलेलं आहे की आम्ही हा XYZ किंवा हा मेट्रो मॉल बांधण्यासाठी आम्ही भागीदारी करतोय, हा मॉल पूर्ण झाल्यानंतर आमची भागीदारी डिझॉल्व होणार, हे त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये ठरवलं आहे. मग त्या पद्धतीने ॲग्रीमेंटनुसार त्याचं डिझोल्यूशन होणार. आणि आता दुसरा प्रकार, इफ अ पार्टनर वॉन्ट्स. ठीक आहे, आता जर समजा ए बी 2 पार्टनर आहे, दोघांमध्ये भांडणं झाले, वादविवाद झाले. ठीक आहे,
मग या ठिकाणी मग ते कोणत्याही कारणाने असू शकतात, कामावरून, प्रॉफिटवरून, ठीक आहे, कोणत्याही कारणाने. आपण समजू बी असा म्हटला, ठीक आहे, आपले हे वादविवाद झाले, ठीक आहे, मला हे वादविवाद नको आहेत, आता ही पार्टनरशिप आपण इथेच ब्रेक करू. मग बी काय करेल, 14 दिवसाची नोटीस देईल. ठीक आहे, 14 दिवसाची नोटीस देईल की आपल्याला पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करायचं आहे. मग एला तो नोटीस देईल, किंवा जर समजा 10 पार्टनर्स आहेत तर त्या 10 पार्टनर्सला सगळ्यांना नोटीस देईल तो, ठीक आहे, की या पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करायचं. म्हणजेच जर समजा एखाद्या भागीदाराला असं वाटलं की आपल्याला या पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करायचं आहे, आपल्याला काही इथे प्रॉफिट होत नाही, किंवा हे काम काही आपल्याला करता येत नाही, किंवा एनी कोणतंही रिझन असू द्या त्याचं, कोणत्याही भागीदाराला असं वाटलं की ह्या भागीदारीचं विसर्जन झालं पाहिजे, तर तो 14 दिवसाची नोटीस देऊ शकतो इतरांना आणि त्या पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे भागीदारी कायद्यानुसार जर भागीदारीचं विसर्जन करायचं असेल तर मिनिमम 14 दिवसाची नोटीस गरजेची. ठीक आहे, इतर भागीदारांना 14 दिवसाची नोटीस दिल्यानंतर त्या फर्मचं डिझोल्युशन होऊ शकतं. आणि तिसरी कंडिशन काय, डेथ, रिटायरमेंट, इन्सॉल्वन्सी. आता जर समजा ए बी दोघं पार्टनर आहेत, एची डेथ झाली, आता दोघंच म्हणल्यावर बीचं पार्टनरशिप फॉर्म झाली का ती नाही, म्हणजेच इथं कंपल्सरी डिझोल्युशन होणार. एला बीला वाटो अथवा न वाटो डिझोल्युशन त्याला करावंच लागेल, कारण त्याचा पार्टनरच नाही. ठीक आहे, म्हणजेच डेथ ऑफ पार्टनरमध्ये डिझोल्युशन होईल. त्याच्यानंतर रिटायरमेंटमध्ये ए बी मधला बी रिटायर झाला. ठीक आहे, मग एकटा बिझनेस करेल का, मग तो सोल प्रोप्रायटरमध्ये आला, पार्टनरशिपमध्ये नाही राहिला. ठीक आहे, मग त्यामुळं इथं सुद्धा डिझोल्युशन होईल. त्यानंतर इन्सॉल्वन्सी. आता जर समजा ए बी 2 पार्टनर आहेत, तर ह्या पार्टनर्सपैकी ए हा इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट झाला म्हणजेच कोर्टाने त्याला दिवाळखोर घोषित केलं, म्हणजे तो कायद्यानुसार कोणतेही करार करण्यास पात्र ठरणार नाही. मग भागीदारीचा करार तो करू शकतो का कंटिन्यू, नाही, म्हणजेच तो कायद्याने अपात्र ठरवला, म्हणजेच तो भागीदार व्हायला सुद्धा अपात्र ठरलेला आहे. त्याच्यामुळं ही भागीदारी इथेच संपणार. ठीक आहे, म्हणजेच डिझोल्युशन 3 केसमध्ये होऊ शकते ॲज पर ॲग्रीमेंट. पार्टनरमध्ये तसं ॲग्रीमेंट झालेलं असेल की 2 वर्ष झाल्यानंतर डिझोल्युशन होणार, किंवा मॉल बांधून झाल्यानंतर डिझोल्युशन होणार, तर त्या केसमध्ये पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं. दुसरं, एखाद्या भागीदाराला वाटल्यास तो 14 दिवसाची नोटीस देऊन डिझोल्युशन करता येतं. त्यानंतर आहे, एखाद्या भागीदाराची डेथ झाली असेल, एखादा भागीदार रिटायर झाला असेल, किंवा तो कायद्याने इन्सॉल्वंट घोषित केला असेल, तरी देखील भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं, म्हणजेच डिझोल्युशन होतं. ठीक आहे, तर हे सगळे झाले भागीदारी संस्थेचे फीचर्स. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ह्याच्यानंतर आपण हळूहळू 12वीच्या सगळ्या टॉपिक्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.